कुणी दबाव आणला कुणी दबाव आणलाय कलेक्टर ऑफिस असे मोर्चा काढण्याची ठिकाणं आहेत असं संघाचं म्हणणं असलं तरी आम्ही म्हणतो की जिकडनं हा प्रेशर चालू होते त्याच्यावरती आम्हाला मोर्चा काढायचा. त्यांचे जे हस्तक आहेत त्यांना आम्हाला पकडायचं नाही, आम्हाला मास्टर माइंडला पकडायचं आणि म्हणून डायरेक्ट आम्ही RSSच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढतो. तुमचे बॅनर्स असतील किंवा इकडे सगळे असतील त्यावरती तुम्ही औरंगाबादाचा उल्लेख केलेला आहे. हे नेमकं काय? हे बघा, आमचा स्टँड नेहमी हाच राहिला आहे की तुम्ही पहिले औरंगाबाद खंडपीठाचं औरंगाबाद बेंच हायकोर्टचं ह्याचं नाव बदलून जातो, मग आमच्या शिवनेत्याबद्दल वाद आहे. नंतर RSSची जी भूमिका आहे की तुमचा हा राजकीय स्टंट आहे, निवडणुका जवळ आल्यात म्हणून आपण अशा प्रकारचे मोर्चे काढणार. हे बघा, RSSचा विरोध बाळासाहेब आंबेडकर 90च्या दशकापासून करतात. हा काही नवीन नाही. RSSच्या विरुद्ध भूमिका घेणं हे बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी केलं. या देशामध्ये RSS 15 ऑगस्टला झेंडावंदन करत नाही, तिरंगा लहरात नाही, हा मुद्दा बाळासाहेबांनी उपस्थित केला होता. RSS संविधानामध्ये रजिस्टर्ड आहे का कोणत्या ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे हा खुलासा द्या, ही सुद्धा भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि 2019 मध्ये जेव्हा NCP आणि काँग्रेसची युतीची चर्चा चालू होती तेव्हा सुद्धा आम्ही काँग्रेस आणि NCPला हीच अट घातली होती की आमची एकच मागणी आहे की RSSला कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत आणण्यामध्ये आमची साथ द्या. तर हा इलेक्शनचा स्टंट नाही, आम्ही इलेक्शन पण या मुद्द्यावरनं लढतो. आमच्यामध्ये हा फरक आहे. तुम्ही जाणार आहात ठाम आहात? हो, आम्ही ठाम आहोत. आमची भूमिका बदलत. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.